तर रामलल्लाच्या पूजेचा मान नवी मुंबईमधल्या कांबळे दाम्पत्याला मिळालेला आहे। विठ्ठलराव कांबळे आणि उज्ज्वलाताई कांबळे हे या रामलल्लाची पूजा करणार आहेत। पंतप्रधान मोदींसोबत रामलल्लाच्या पूजेचा मान कांबळे दाम्पत्याला मिळालेला आहे। देशभरातल्या निवडक 11 जोडप्यांमध्ये कांबळे दाम्पत्याचा समावेश झालाय। देशभरातील 11 दाम्पत्य पंतप्रधान मोदी यांच्यासोबत रामलल्लाची पूजा करणार आहेत आणि त्यातलं एक दाम्पत्य हे नवी मुंबईमधलं आहे। प्रतिनिधी शिल्पा नरवणे यांच्याकडून आणखी अपडेट्स घेऊयात आपण। शिल्पा, या कुटुंबियांना हा जो मान मिळालेला आहे त्या संदर्भात त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? नक्कीच रिद्धी, अयोध्येमध्ये जे 22 जानेवारीला भव्य राम मंदिराचा अभिजित मुहूर्त मृगशीर्ष नक्षत्रावर होणार आहे आणि त्याचं वेळापत्रक जाहीर झालं असून 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होईल। त्यावेळी देशभरातील निवडक 11 जोडपी पूजा आणि यज्ञ करणार आहेत। त्यामध्ये खारघर मधील एका जोडप्याचा समावेश आहे। मुख्य म्हणजे पंतप्रधानांच्या समोरच त्यांची आसन व्यवस्था असणार आहे आणि या 11 जोडप्यांमध्ये खारघर येथे राहणारे विठ्ठलराव कांबळे आणि त्यांच्या पत्नी उज्ज्वला कांबळे यांचा देखील समावेश आहे। त्यांना आनंद झालेला आहे आणि त्यांच्या नशिबातील हा महत्त्वाचा दिवस असल्याचं त्यांच्याकडून बोललं जात आहे। निश्चित पुढारी न्यूजशी या सगळ्या संदर्भात ते बोललेत का? त्यांनी या संदर्भात आणखी काही तपशील दिलेत का? ते नेमके अयोध्येला कधी जाणार या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का? ते अयोध्येला रामाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे 22 जानेवारीला। त्याच्या अगोदर 1 ते 2 दिवस जाणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। ही जी निवड झालेली आहे शिल्पा, ही अत्यंत महत्त्वाची म्हणावी लागेल, कारण केवळ 11 जणांना हा मान मिळतोय आणि त्यातले हे एक दाम्पत्य आहेत। हे निकष नेमके काय होते निवडीसाठीचे ज्यामुळे कांबळे दाम्पत्याला हा बहुमान मिळालाय? हे खारघर मधील एकमेव जोडपं आहे नवी मुंबईतील आणि त्यांना हा मान मिळालेला आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जी नावं दिली होती त्यातून नशिबाने आमचा हा नाव आलेला आहे आणि हा मान आम्हाला नशिबाने मिळत आहे। रामाची सेवा करण्याचा हा मान मिळतोय। आमचं काहीतरी पुण्य, पहिलं काहीतरी भाग्य असावं असं त्यांचं म्हणणं आहे। जी शिल्पा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।